महाराष्ट्रातल्या या गावात तुम्ही जर गेलात तर तुम्हाला हनुमानांचे मंदिर, मूर्ती किंवा ते नाव असलेली एकही व्यक्ती दिसणार नाही. त्या दुसऱ्या गावात तुम्ही जर गेलात तर सगळीकडे तुम्हाला पुस्तकं दिसतील. अजून एका अशाच गावात तुम्ही जर गेलात तर तुम्हाला अंडी, मांस, मच्छी याचं एकही दुकान दिसणार नाही, कारण हे गाव पूर्णपणे शाकाहारी गाव आहे. पण असं का? या सगळ्याची कारणं काय आहेत? हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अशी युनिक गावं पाहणार आहोत जी नक्कीच तुम्हाला थक्क करतील. सगळ्यात आधी आपण असं गाव पाहूयात जे आपल्या आगळ्या वेगळ्या परंपरेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असतं. ते गाव म्हणजे विटा तालुक्यातील रेणावी गाव. या गावाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णपणे शाकाहारी गाव आहे. या गावाच्या सीमेत शिरल्यावर तुम्हाला कुठेही मांसाहार पाहायला मिळणार नाही. हॉटेल असो किंवा कोणाचं घर, अख्ख्या गावात कुणीच मांसाहार करत नाही. इतकंच काय तर इथे अंडी, मच्छी, मांस इत्यादी विकायला किंवा खायला सुद्धा बंदी आहे. ही काय आजची गोष्ट नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा गावकऱ्यांनी जीवापाड जपली आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे इथले श्री रेवणसिद्ध महाराज. हे गाव श्री रेवणसिद्ध महाराजांचं श्रद्धास्थान मानलं जातं. या देवावर इथल्या लोकांची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी इथल्या लोकांनी ठरवलंय की आपल्या गावात कुणीही मांसाहार करायचा नाही. या गावात ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. तुम्ही जर कधी पाहुणे म्हणून या गावात गेलात तर तुम्हाला तिथे शाकाहारी जेवणच घ्यावं लागेल. आणि विशेष म्हणजे बाहेरून येणारे लोकसुद्धा आनंदाने या परंपरेचा मान राखतात. मांसाहारासोबतच हे गाव व्यसनमुक्तीसाठी सुद्धा एक आदर्श गाव आहे. गावातील एका सुंदर ठिकाणी श्री रेवणसिद्ध महाराजांचं मंदिर आहे. दरवर्षी इथे मोठी यात्रा भरते जिथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या काळात सुद्धा रेणावीकरांनी आपली ही साधी सोपी पण शिस्तबद्ध परंपरा टिकवून ठेवली आहे. तुम्ही महाबळेश्वर पाचगणीला अनेकदा गेला असाल, स्ट्रॉबेरीचा आनंदही घेतला असेल. पण याच वाटेवर एक असं गाव आहे जिथे स्ट्रॉबेरीसोबतच पुस्तकांचा भांडार पाहायला मिळतो. मी बोलतोय साताऱ्यातल्या भिलार या गावाबद्दल, ज्याला आपण पुस्तकांचं गाव म्हणून ओळखतो. आता तुम्ही म्हणाल पुस्तकांचं गाव म्हणजे काय? एखादी मोठी लायब्ररी आहे का? तर तसं नाही. भिलारचं वैशिष्ट्य असं आहे की इथल्या घराघरात पुस्तकं असतात. ब्रिटनमधल्या हेऑनवे शहरावरून प्रेरणा घेऊन 2017मध्ये हे गाव खास उभं राहिलं. विशेष म्हणजे या गावात तुम्ही एखाद्याच्या घरात जाऊ शकता. तिथे बसून आरामात हवं ते पुस्तक वाचू शकता. गावात अशा 30पेक्षा जास्त जागा आहेत जिथे ही पुस्तकं ठेवली आहेत. अगदी घरात, शाळेत, सगळीकडे. विशेष म्हणजे ज्या घरात ज्या विषयाची पुस्तकं आहेत त्या घराच्या बाहेर तसंच पेंटिंग काढले. म्हणजे कवितेचं घर असेल तर बाहेर कवितांची चित्र दिसतील. इथे कथा, कादंबरी, कविता, इतिहास, अगदी लहान मुलांसाठी सुद्धा 25,000 ते 30,000 पुस्तकांचा खजिना आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे वाचण्यासाठी 1 रुपयाही खर्च करावा लागत नाही. हे सगळं अगदी मोफत आहे. पाचगणीपासून फक्त 15-20 मिनिटांच्या अंतरावर हे गाव आहे. जर तुम्ही वाचनप्रेमी असाल तर एकदा तरी इथे जायलाच हवं. आता तुम्ही अनेक श्रीमंत शहरांबद्दल ऐकलं असेल, पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्रात एक असं गाव आहे ज्याला करोडपतींचं गाव म्हटलं जातं. मित्रांनो, साधारण 90च्या दशकात या गावाची स्थिती फारशी चांगली नव्हती. दुष्काळ, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण आणि शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली. परिस्थिती इतकी वाईट होती की गावातल्या 90% लोकांनी रोजगारासाठी गाव सोडून शहरात स्थलांतर केलं होतं. गरिबी आणि कर्जामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. पण पुढे हे चित्र बदलायला सुरुवात झाली. गावाची धुरा सांभाळली पोपटराव पवार यांनी. त्यांनी सरपंच झाल्यावर सर्वात आधी 2 गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. एक म्हणजे गावची व्यसनमुक्ती आणि दुसरं म्हणजे पाण्याचे नियोजन. गावात दारू आणि तंबाखूवर कडक बंदी घालण्यात आली. त्यानंतर सुरू झालं श्रमदान. गावकऱ्यांनी एकत्र येऊन विहिरी खोदल्या, झाडं लावली आणि पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी छोटे मोठे बंधारे बांधले. या पाणी नियोजनामुळे जमिनीची पाणी पातळी वाढली आणि नापीक जमीन पुन्हा हिरवीगार झाली. पाणी आल्यावर गावकऱ्यांनी शेतीची पद्धत बदलली. भाजीपाला, फळं आणि दुग्ध व्यवसायावर भर दिला. आज या गावाचा स्वतःचा GDP शहरांच्या तोडीस तोड आहे. जे लोक गाव सोडून गेले होते त्याच पुन्हा परत आले आहे. तिथल्या गावकऱ्यांच्या मते हे यश कोणा एकाचं नाही तर संपूर्ण गावकऱ्यांच्या एकजुटीचं आहे. हिरवे बाजाराने देशाला दाखवून दिलं की जर योग्य नेतृत्व आणि लोकांची साथ असेल तर आपण दुष्काळावर मात करून समृद्धी नक्कीच मिळवू शकतो. आता मी तुम्हाला एका अशा गावाबद्दल सांगणार आहे जिथे आपण ज्यांना राक्षस किंवा दैत्य मानतो त्यांची चक्क देवासारखी पूजा केली जाते. इतकंच नाही तर या गावात हनुमानाचं नाव घेणं सुद्धा धोक्याचं मानलं जातं. हे ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण हे सत्य आहे. आणि हे गाव म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील दैत्य नांदूर. साधारणपणे प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर असतंच, पण हे गाव मात्र या गोष्टीला अपवाद आहे.
येथे हनुमानाचं मंदिर तर सोडाच, पण चुकून कोणी हनुमानाचं नाव घेतलं तरी काहीतरी अघटित घडतं, अशी इथल्या लोकांची धारणा आहे. आता यामागचं कारण काय, तर याचा थेट संबंध रामायण काळाशी जोडला जातो. असं म्हणतात की जेव्हा हनुमान सीतामाईंसाठी फळं शोधत होते तेव्हा त्यांचं या भागात राहणाऱ्या निंबा दैत्याशी युद्ध झालं. हे युद्ध खूप टोकाला गेले. अशा वेळी प्रभू रामांनी हे युद्ध थांबवलं आणि निंबा दैत्याला असा वर दिला की या गावात फक्त तुझीच पूजा होईल आणि हनुमानाचा इथे कोणताही वावर असणार नाही. आता ही सर्व कहाणी तिथले लोक सांगत असतात. आजही इथले लोक ही परंपरा तितक्याच निष्ठेने पाळतात. गावात कोणाचंही नाव मारुती किंवा हनुमान ठेवलं जात नाही. एवढंच काय, गावात येणारा एखादा माणूस जर हनुमान नावाचा असेल तर त्याचं नाव तात्पुरतं बदललं जातं. काही वर्षापूर्वी एका डोंबाऱ्याने या गावात बजरंग बलीचा जयघोष केला आणि तो खेळ करताना दोरीवरून पडून बेशुद्ध झाला, अशी एक चर्चा गावात ऐकायला मिळते. आजच्या विज्ञानाच्या युगात या गोष्टी आपल्याला कदाचित जुन्या वाटू शकतात, पण या गावातील गावकऱ्यांसाठी ही मात्र एक अतूट श्रद्धा आहे. गावातील बहुतांश लोक शिक्षक असूनही ते आजही आपल्या आगळ्यावेगळ्या परंपरेचा सन्मान करतात. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा.